नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बनवत आहोत बटाटा वडे. तर चला आपण बटाटे वडे बनवायला आता सुरुवात करूया. त्यासाठी पहिली काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवतो, नंतर आपण सुरुवात करूया बनवायला. तर त्यासाठी आपण हे हिरवी मिरची घेतली आहे 4-5, हे अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 10-12 पाकळ्या लसूण घेतलेले आहे. तर ते आपण त्याचा आता ठेचा बनवायचा आहे आपल्याला. तर आपण आता खलबत्त्यामध्ये ठेचा बनवतो त्याचा. हे सर्व आता पदार्थ आपण त्या खलबत्त्यामध्ये टाकायचे आहेत. खलबत्त्यामध्ये आपल्याला हे त्याची पेस्ट बनवायची आहे, बारीक बनवायचे, थोडे जाडसर ठेवायचे. ठेचा तयार झालेला आहे आपला. आणि आता फोडणीसाठी आपण एक कढीपत्ता घेतलेला आहे. इतकीशी बटाटे घेतले आहेत. तर इतक्या बटाट्यांसाठी 12-13 आपल्या वडे बनवायचे आहेत. एक कढीपत्ता, ठेचा आणि राई आणि जिरा देऊन आपल्या तेलामध्ये फोडणी करून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित. ह्या ठेच्याला हळद आणि चवीपुरता मीठ त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये मी पहिला तेल टाकून घेतो आहे. तेल तापलेलं आहे आता त्याच्यामध्ये राई जिरा घालून ते तडतडे झालं तोपर्यंत असा बघा कसं हे झालं दिसतोय तसं झालं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची आपल्याला. पण ते आला लसूण आणि मिरचीची पेस्ट बनवलेली आहे ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. आणि कढीपत्ता त्यांना व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा चवीनुसार मीठ टाकायचं आहे. ठेचा बनवतो ते एकदम व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे, म्हणजे कच्चा नाही राहिला पाहिजे. पूर्ण व्यवस्थित फ्राय झाला तर वड्यांना आणखी टेस्ट येतो. थोडा पण कच्चा ठेवायचा नाही. बघा कसा आपला ठेचा एकदम कलर कसा झाला आहे ठेच्याचा. एकदम व्यवस्थित ठेचा एकदम फ्राय झालेला आहे, कच्चा अजिबात राहिलेला नाही आहे. आता इथे ते ठेचा आपण बनवलं ते सर्व मिक्स करायचं आहे, ते बटाट्यामध्ये लावून घ्यायचं आहे सर्व. आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे आणि ते सर्व मिक्स करायचं आहे आपल्याला. हाताने मिक्स करायचं आहे ते. बघा व्यवस्थित एकदम भाजी तयार झालेली आहे. बघा कसं व्यवस्थित आपण लावून घेतलेलं आहे, सर्व एकजीव झालेलं आहे ते सर्व. आपण आता वडाच्या आकारात बनवूया. आता वडे बनवूया. आता गोल, तुम्हाला गोल पाहिजे तर गोल ठेवू शकता आणि चपटी पाहिजे तर चपटी बनवू शकता. बघा मी हे चपटी ठेवलेत. असे सगळे पहिले बनवून घेऊया आपण. बघा आपण मित्रांनो हे वडे तयार केलेले आहेत. आता आपण त्याचे बेसनचं पीठ घ्यायचं आहे. बेसनचा मी पीठ घेतलेलं आहे, इथे बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं. आपण पहिला त्या वड्यांमध्ये मीठ घेतलेलं आहे, म्हणजे बेसनमध्ये थोडासाच मीठ घ्यायचा, नाही तर खार होते. ते जाडसर असा बेसन भिजवून घ्यायचं आपल्याला. पण भिजवून झालेलं आहे, असा जाड वगैरे जाडसर असं ठेवलेलं आहे. हे बघा असं जाडसर असायला पाहिजे. तर आपलं बेसन भिजवून तयार झालं आहे. तर आपण आता वडे तळायला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपलं ते तेल गरम झालेलं आहे आता. तर आपण आता वडे तळायला सुरुवात करूया. व्यवस्थित आपले वडे आता फ्राय झालेले आहेत. आता आपण काढून घेऊया.
तर मित्रांनो असे आपण सर्व वडे तळून घेतलेले आहेत. आता तुम्ही बोलणार की हे वड्यांना शेप नाही आहे, तर त्याचं कारण काय माहिती आहे? ते बाहेर जो गाडीवरती आपल्या रस्त्यावर रोडवरती जे आपले वडापाव मिळतात त्याच्यामध्ये ते बेकिंग सोडा जे जेवणामध्ये आपण वापरतो ते सोडा टाकतात त्या चण्याच्या पिठामध्ये, बेसनमध्ये, म्हणून त्यांचा शेप येतो. आणि आपण हे बेसनमध्ये सोडा वगैरे काही टाकलेलं नाही, आपल्या घरगुती खायचे आहेत म्हणून त्याचे असे दिसत आहेत. ते वडे गरमागरम तयार आहेत. आपण आता ते खाऊ शकतो. मित्रांनो आपला वडापाव तयार झालेला आहे. आता आपण हे टॉमॅटो सॉससोबत वगैरे खाऊ शकतो. मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. परत भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. गुड नाईट.